महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पाहू शकता महाराष्ट्र वन सेवा वन क्षेत्रपाल वनाधिकारी या पदासाठीची गट ब संवर्गासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 144 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पाहू शकता यासाठीची जाहिरात आली आहे आणि 28 मार्च 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. ही भरती प्रक्रिया जी आहे MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार आहे. यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025मध्ये महसूल आणि वन विभागांतर्गत जो संवर्ग आहे यामध्ये महाराष्ट्र वन सेवा संवर्ग 144 जागा या भरल्या जाणार आहेत. सुरुवात होत आहे अर्ज करण्यासाठीची 28 मार्च 2025 पासून. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2025 असणार आहे. यामध्ये पाहू शकता विस्तृत जाहिरात त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता ही दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये पाहू शकता वयाची पात्रता काय आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. यामध्ये वयाची पात्रता स्पष्ट नमूद करण्यात आली आहे. यानुसार पाहू शकता वन क्षेत्रपाल या पदासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता याच्यामध्ये किमान वयोमर्यादेमध्ये 21 ते 38 वर्ष या पद्धतीने वयाची पात्रता आवश्यक आहे. 1 जुलै 2025 रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल. वन क्षेत्रपाल गट ब साठी 21 वर्ष किमान यामध्ये वयोमर्यादा आवश्यक आहे. आणि यामध्ये पाहू शकता अराखीव खुल्यासाठी पाहू शकता 21 ते 43 21 वर्ष आहे. यामध्ये जी वयाची पात्रता ती आवश्यक आहे. आता यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहूयात वन क्षेत्रपाल या पदासाठीची. तर यामध्ये पाहू शकता एकूण 4 ते 5 शैक्षणिक अर्हता आहेत आणि त्यानुसार तुमची जी शैक्षणिक अर्हता असेल त्या पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, पात्र ठरत आहात. तर पहिली शैक्षणिक अर्हता यामध्ये पाहू शकता वनस्पतीशास्त्र आहे, रसायनशास्त्र, वनशास्त्र किंवा भूशास्त्र आहे, गणित आहे, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या आहे, शास्त्र, कृषीविद्या, त्याच्यानंतर कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आहे, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आहे, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील सर्वाधिक विद्यापीठाची जी शाखा आहे शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. ही पात्रता असेल तुम्ही पात्र ठरत आहात. दुसरी पात्रता आहे पाहू शकता यामध्ये विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असेल तर पात्र ठरतो. यानंतर पाहू शकता विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चौथी पात्रता पाहू शकता शासन निर्णय जो आहे महसूल आणि वन विभागाचा 11 फेब्रुवारी 2016 नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक आणि विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. यानंतरची पाचवी पात्रता आहे यामध्ये 8 सप्टेंबर 2021 अन्वये प्राप्त अधिसूचनेनुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल पदासाठी पात्र असतील. यामध्ये जे शाखा आहेत यांची नावं तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. टोटल 10 आहेत. यानुसार 6वी जी पात्रता आहे पाहू शकता यामध्ये वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदांकरता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद हे परिच्छेद क्रमांक 7.5.2 जो आहे 1 ते 5 यामध्ये नमूद अर्हताधारक उमेदवारांना दिले जातील. म्हणजे ही पात्रता जी आहे यामध्ये आरक्षित जागा असतील वनशास्त्र पदवी आरक्षित असलेल्या उमेदवारांसाठी असतील. तर या पद्धतीने डिटेलमध्ये वनक्षेत्रपाल हे जे पद आहे या पदासाठीची गट ब संवर्गासाठीची पात्रता आहे. ही झाली शैक्षणिक पात्रता. आता शारीरिक पात्रतासुद्धा आवश्यक आहे या पदासाठीची. ती काय काय आहे पाहू शकता. पुरुष उमेदवारांकरता आणि महिला उमेदवारांकरता पदाचं नाव वनक्षेत्रपाल गट ब संवर्ग. यामध्ये पहिली पात्रता अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवारांसाठी उंची पुरुष उमेदवारांकरता 163 सेंटीमीटर अणवाणी कमीत कमी आवश्यक आहे. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर कमीत कमी आवश्यक आहे.
फुगवण्याची क्षमता व फुगवलेली छाती याच्यामध्ये पाहू शकता फरक 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावा पुरुष उमेदवारांकरता. ब प्रवर्ग पाहू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी उंची 15.2.5 सेंटीमीटर 152.5 सेंटीमीटर अणवाणी कमीत कमी आवश्यक आहे. यामध्ये सुद्धा पाहू शकता न फुगवता छाती जी आहे 79 सेंटीमीटर कमीत कमी आवश्यक आहे. या पद्धतीने ही पुरुष उमेदवारांकरता जी शारीरिक पात्रता आहे ती देण्यात आली आहे. महिला उमेदवारांकरता पाहू शकता उंची कमीत कमी 150 सेंटीमीटर पहिल्या अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उमेदवार आणि अनुसूचित जमातीसाठी पाहू शकता 145 सेंटीमीटर उंची कमीत कमी आवश्यक आहे. दृष्टीमध्ये पाहू शकता सुधारणेनंतर करेक्शननंतर 4 DD सह प्रत्येक डोळ्यांची दृष्टी जी आहे क्षमता व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी 6 असणे आवश्यक आहे. बाह्य डोळ्यांवर कोणतेही रोग संक्रमण झालेले नसणे किंवा विरळेपण नसणे आवश्यक आहे. वड क्षेत्रपाल गट ब संवर्गाकरता पुरुष महिला उमेदवारांची अनुक्रमे पाहू शकता यामध्ये चाचणी घेतली जाईल. या चाचणीमध्ये 25 किलोमीटर व 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. ही चाचणी त्यावेळेला तुमची जी आहे उमेदवारांची परीक्षा झाल्यानंतर पुढची शारीरिक चाचणी यानुसार घेतली जाईल. तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये पाहू शकता वड क्षेत्रपाल या पदासाठीची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता या पद्धतीने दर्शवण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियासुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे. यामध्ये परीक्षेचे टप्पे जे आहेत यामध्ये संवर्गाकरता जी परीक्षा घेतली जाईल पाहू शकता महाराष्ट्र वन सेवा परीक्षा जी आहे यासाठीची टप्पे आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा 2 टप्पे असतील. संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 400 गुण, मुख्य परीक्षेमध्ये 400 गुण आहेत पाहू शकता. मुलाखतीसाठी 50 गुण असतील. यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा असू शकते वड क्षेत्रपाल या पदासाठीची. यासाठीची पूर्ण डिटेल देण्यात आली आहेत. पूर्व परीक्षेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे 28 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. या पदासाठीची डिटेलमध्ये जाहिरात जी आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, चेक करू शकता. आणि यामध्ये पाहू शकता वड क्षेत्रपाल या पदासाठीच्या किती जागा आहेत याचीसुद्धा डिटेलमध्ये माहिती येथे दर्शवण्यात आली आहे की कशा पद्धतीने ही जी पदे आहेत यासाठीची भरली जाणार आहेत. हे सुद्धा डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकते. 144 जागा ज्या वडसेवा परीक्षा आहे 144 साठीच्या. वड क्षेत्रपाल गट ब संवर्गाच्या 144 जागा. पदसंख्या यामध्ये पाहू शकता यामध्ये अनाथसाठी 1 पद याच्यामध्ये संख्यात्मक आहे. त्याचबरोबर अराक्षित पदे म्हणजे ओपनसाठी 63 जागा, अराखीवसाठी 81 आहेत, आरक्षित पदे 63 आहेत आणि अराखीवसाठी 81 अशा 144 जागा. बाकी प्रवर्गानुसारच्या जागा चेक केल्या जाऊ शकतात. अनुसूचित जाती 14 आहे, जमाती 6, विभक्त जाती ब साठी 2, त्याच्यानंतर अ साठी 2 आहेत, ब साठी 1, क साठी 1 आहे, ड साठी 1 आणि इतर मागास प्रवर्गासाठीच्या 16. त्यानंतर विमुक्त जाती आहेत यासाठी 1 आहे आणि SABC प्रवर्ग 14, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 7. तर अशा पद्धतीने वड क्षेत्रपाल या पदासाठीच्या ह्या रिक्त जागा आहेत वड विभागाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत. ही जी भरती प्रक्रिया आहे पाहू शकता अर्ज सुरू होत आहे 28 मार्च 2025 पासून. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता डिटेलमध्ये चेक करून त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. या भरती प्रक्रिया पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.